जागतिक आदिवासी दिनानिमित्त आज अकोलेमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे आणि अकोले हा आदिवासी बहुल तालुका असल्यानं आदिवासी दिन जो आहे तो भव्य दिव्य स्वरूपात अकोलेमध्ये साजरा केला जातो आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण बघू शकतो अशा पद्धतीने ठिकठिकाणी आदिवासी दिनाचे बॅनरबाजी जी आहे ती विविध नेत्यांकडून करण्यात आलेली आहे। आमदार किरण लामटे असतील, त्यासोबत मारुती मेंगा जे ठाकर समाजाचे नेते आहेत त्यांचे देखील बॅनर जे आहेत ते परिसरात झळकताना दिसत आहेत। विविध पक्ष संघटना यांचे देखील बॅनर लागलेले आहे। आज अकोलेमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार आहेत, त्यामुळे मोठा उत्साह जो आहे तो पाहायला मिळतोय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साधारणतः 1 वाजता अकोलेमध्ये दाखल होतील। प्रथमतः मुंबईहून ते शिर्डी येथे विमानाने विमानतळावर पोहोचतील आणि त्यानंतर हेलिकॉप्टरने अकोले येथील हेलिपॅडवर पोहोचतील। सर्वात प्रथम अगस्ती ऋषींचं दर्शन घेऊन दौऱ्याला सुरुवात होणार आहे आणि आपण आता ज्या बाजारतळामध्ये जाहीर सभेचं आयोजन केलेलं आहे त्या परिसरात आहोत। अशा पद्धतीने भव्य दिव्य स्वरूपात हा आदिवासी दिन जो आहे तो आज अकोल्यात साजरा होतोय। यावेळेस महायुतीची सत्ता आल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पहिल्यांदाच अकोलेमध्ये दाखल होत आहेत, त्यामुळे आदिवासी समाजाच्या ज्या विविध मागण्या आहे त्यासोबत पेसा कायदा असेल आणि जो जागतिक आदिवासी दिन आहे त्या दिवशी शासकीय सुट्टी जाहीर करावी अशी मागणी जी आहे ती आदिवासी समाजाची आहे। एकंदरीत जर बघितलं तर आज मोठ्या संख्येने आदिवासी बांधव या कार्यक्रमासाठी उपस्थित राहतील यात शंका नाही। कॅमेरा पर्सन अमित ताडेसह मी मनोज गाडेकर, TV9 मराठी, अकोले, अहिल्यानगर। भाऊ आणि बहिणीच्या नात्याचा पवित्र सण म्हणजे रक्षाबंधन। मात्र या रक्षाबंधनाच्या दिवशी देखील लाडक्या बहिणींपासून किंवा त्या योजनेपासून वंचित असणाऱ्या अनेक महिला आहेत। आपल्यासोबत ह्या भटक्या आणि विमुक्त जातीतील महिला आहेत। खरं तर यांचा जो उदरनिर्वाह आहे तो अशा पद्धतीने चालतो आणि ठिकठिकाणी हे पैसे गोळा करून आपला उदरनिर्वाह जो करत असतात। एकंदरीत जर बघितलं तर अनेक लाडक्या बहिणींचा जो योजनेचा लाभ मिळत होता त्यांची योजना जी आहे ती बंद झालेली आहे। तर काही पुरुषांनी देखील योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलं होतं। त्या दृष्टीने सरकारनं आता त्यांचे जे योजना आहे, जे पैसे आहे, जे खात्यावर येणारं अनुदान आहे ते बंद केलेलं आहे। मात्र अद्यापही अनेक ज्या महिला आहे गरजू त्या या लाभापासून वंचित आहेत। लाडक्या बहिणीचा तुम्हाला लाभ मिळाला नाही, काय नेमकं कारण आहे? आज उपमुख्यमंत्री येत आहेत, तुम्ही या अकोल्यामध्ये कार्यक्रमासाठी देखील आला, तुम्ही नेमकं कुठला आहात? साकूर मांडवाचे आम्ही राहतो संगमनेरमध्ये, कांडगावमध्ये। तुम्हाला लाडक्या बहिणीचा लाभ मिळत नाही, काय नेमकं सांगितलं जातंय? काय म्हणजे का नाही भेटत आम्हाला? लाडकी बहिणीचं नाही भेटत आम्हाला। आमच्याकडे फक्त आधार कार्ड आहे, काय बी नाही आहे। आम्हाला करून द्या तुम्ही। तुम्ही बँकेत गेला होता का? खातं उघडलंय का? नेमकी काय आतापर्यंत? आमच्याकडे बँकेचं खातं नाही, काहीच नाही आमच्याकडं। आम्ही भिक्षा मागवतो 1-2 रुपये, एवढंच आहे आमचं। नाही, तुम्हाला देखील लाभ मिळत नाही, का नेमकं कारण असेल? किंवा तुम्हाला वाटतंय का आता उपमुख्यमंत्री आज येत आहेत, तुम्ही या परिसरात आलाय, मात्र तुमची भेट होईल? ते जे मला आज आहे, मला आला तिथं भेट लागत आहे। असं काय परिस्थिती, तुम्ही काय काम करतात आणि दिवसाला तुम्हाला किती रोजंदारी मिळते? गरीब लोक आहे, आम्हाला 200-400 रुपये असं भेटत आहे। ते जे मला मागितलं का 1500 रुपये आलं असतं चांगलं होते। असं लाडकी बहिणीचे तुम्ही कोणत्या ऑफिसला गेले का मला लाभ द्या किंवा माझी कागदपत्र असे आहेत, आधार कार्ड आहे? गेलतो संगमेर वैदोडे, ते म्हणले बंद झाले म्हणून सांगितलं। तुमच्या परिसरातल्या काही महिलांना मिळतो का तुम्ही जिथे राहते? आमच्या इथलं भेटत आहे भायंडला, आमच्या इथलं भेटत आहे, आम्हालाच नाही भेटलं। काय वाटतं आता इथून पुढे मिळाला पाहिजे, त्यासाठी कागदपत्राची पूर्तता करून घ्यावी अधिकाऱ्यांनी असं वाटतं? ते जे मला आता भेटावं ते जे मला म्हटलं होतं। तर ह्या आहेत वैदू समाजातील महिला। खरं तर यांना लाडक्या बहिणीचा लाभ मिळत नाही आणि त्यामुळे आम्हाला लाभ मिळावा अशी मागणी जी आहे ती या महिलांची आहे। आज उपमुख्यमंत्री अकोल्यात येत असल्यानं या भोळ्या भावड्या महिला ज्या आहेत त्या खरं तर लाभ मिळावा यासाठी अकोल्यामध्ये आलेल्या आहे उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीला। मात्र त्यांची भेट होईल का यातच शंका आहे। एकंदरीत जर बघितलं तर एकीकडे विरोधाभास जो आहे तो या लाडक्या बहिणी योजनेमध्ये दिसून येतोय। ज्यांना गरज नाही त्यांना अनुदान मिळतंय, मात्र ज्यांना खरंच गरज आहे त्यांना अद्यापही लाभापासून वंचित राहावं लागते। कॅमेरा पर्सन अमित ताडेसह मी मनोज गाडेकर, TV9 मराठी, अकोले, अहमदनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।